युवा मशाल न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज आम्ही धाराशिव नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक 8 मध्ये आलेलो आहोत। आज आपण इथे लोकांची काय समस्या आहे ते जाणून घेणार आहोत। हे प्रभाग आहे छत्रपती हायस्कूल जे खालचा भाग सावरकर चौक भीमनगर मधला काही भाग आहे। चला जाणून घेऊ इथल्या लोकांची काय समस्या आहे। नाव काय तुमचं आणि प्रभाग कोणता आहे? नाही साळुंके प्रभाग कोणता आहे? 8 काय समस्या तिथल्या? इथली समस्या फक्त नालीचा अन्न घंटा गाडीचा आहे। बाकीचं काय समस्या रस्ता वगैरे लाईट वगैरे सगळं व्यवस्थित आहे। सगळं प्यायचं पाणी किती दिवसाला येते? 6 दिवसाला 5 दिवसाला येते पाण्याचं बी काय नाही। 5-6 दिवसाला येते. हा 5-6 सार्वजनिक दिवसाला शौचालय वगैरे आहे की कुठं? सार्वजनिक शौचालय फक्त नाही आहे इथं। बाग बगीचे वगैरे? बाग बगीचा बी काय नाही आहे। नगर परिषदेची शाळा वगैरे जवळपास? आहे ना 21 नंबर शाळा आहे इथवरती, अंगणवाडी ती आहे। समस्या आहे तेवढं नालीच आहे। कोण आता 2 तारखेला मतदान होणार आहे, कोण भेटायला आलं होतं का? येते जाते सगळेजण येते जातात। काय बदल होईल वाटतंय तुम्हाला? आता काय आज वातावरण तर आणखी तर काय तसं काय आणखी काय समजून नाही गेले। नाही, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी काय बदल होईल असं वाटतं का? समस्या सुटतील का तुमचे नवीन लोक निवडून आल्यावर? आता काय सांगावं, आता पुढचं काय होईना काय सांगावं आताच उगा आपण। काय नाव आहे? आशा काय इथल्या समस्या काय आहेत? नाल्या घाण असते नाल्यामध्ये किती जण नाला स्वच्छता करायला लागेल? येत नाही ती 8-15 दिवसाला येते ते। पाणी येते का रोज? पाणी येते 5-7 दिवसाला येते पाणी। लहान लेकरांना खेळायला वगैरे आहे का कुठं जवळपास? नाही येत काय, नगरपालिका लेकरांनाच तसा त्रास आहे घाणीचा ह्या। सार्वजनिक शौचालय वगैरे आहे कुठे जवळपास? इथं का नाही। पाण्याची सोय वगैरे सार्वजनिक सगळ्यासाठी? हा हाय पाण्याची सोय। मग आता काय तुमच्या अपेक्षा काय आहे? काय व्हावं? हे नालीचेच असं घाण काढायचं असं इथं लेकरं ही खेळते ते, लहान लहान लेकर आहे ते। घंटा गाडी रोज येते का? रोज येत नाही, 2-3 दिवसाला येते गाडी। भारत जाधव कुठं राहतो? खाली लिंब पलीकडे उंबराच्या झाडाकडे। प्रभाग कोणता आहे? आमच्या इकडे 8 नंबर आहे। बर, काय समस्या तिथल्या? काय नाही, चांगलं रोड बीड सगळे चांगले केलेले आहेत। हा. हा, घंटा नाल्या. गाडी किती दिवसाला येते? हा? घंटा गाडी? घंटा गाडी रोज येते घंटा गाडी। पाणी? पाणी 8 दिवसाला एकदा येते। सार्वजनिक शौचालय वगैरे आहे का? नाल्या काढत नाही तेवढे लोक। नाला काढत नाही. सार्वजनिक शौचालय आहे का? तिकडे आहेत आणि लेकरांना खेळण्यासाठी बाग बगीचा वगैरे? नाही तिकडे काय लाईट वगैरे? लाईट आहे। काय आहे तुमचं? बिभीषण केशव थोरात। कोणता प्रभाग आहे? समस्या काय आहेत तुमच्या इथं प्रभागातल्या? काय समस्या काय नाही, फक्त लाईटीची व्यवस्था राहू द्या। नाली कडा येते ती जाते ती, कधी थोडी जरा गैरसोय करते ती। पाणी किती दिवसाला येतं? पाणी कधी आलं तर 8 दिवसाला येतंय, 4 दिवसाला येतंय, म्हणजे असं रेग्युलर नाही। काय अडचणी असतेल्या त्याच्याबद्दल काय मी एवढं ही बी नाराज नव्हतं त्याच्यात। हे सार्वजनिक शौचालय वगैरे आहे जवळपास कुठे? शाळा वगैरे? नाही नाही तसलं नाही काय, लहान लेकरांना खेळायला वगैरे बाग बगीचा वगैरे तुम्हाला? काय नाही तसलं। त्याची तर भरपूर अडचण आहे आम्हाला। रस्ते बारीक बारीक, तुम्हाला सांगतो वागा येत नाही, जायला येत नाही, यायला येत नाही। काय नाव आहे तुमचं? समस्या काय तिथल्या? विठ्ठल बजरंग गायकवाड। काय समस्या तिथं गल्लीतल्या? गल्लीतल्या समस्या अशा आहेत की आपण मोठे जे रोड आहेत ते खराब झालेले आहेत, ते येता येत नाही। मी आता दिव्यांग आहे, पण मला स्टँडपासून इकडे यायचं म्हटलं तर अर्धा तास लागतो। आणि गल्लीतले रोड नाल्या व्यवस्थित आहेत, फक्त या आपल्या प्रभाग क्रमांक 7 मध्ये आता फक्त गरज आहे ती गार्डन होण्याची आवश्यकता आहे। तसेच लाईट वगैरे आहे, पण आणखीन रस्ते वगैरे व्यवस्थित आहेत, पण आणखीन सुटसुटीत असायला पाहिजे। पाण्याची पण व्यवस्था आहे। पाणी 4 दिवसाला येते। घंटा गाडी वगैरे येते? घंटा गाडी येत नाही। सार्वजनिक शौचालय वगैरे? सार्वजनिक शौचालय नाही आहे। लहान लेकरांना खेळण्यासाठी जागा वगैरे? नाही गार्डन नाही आहे, ओपन पेसच नाही इथं आहे, पण त्याचं काय अजून हे केलेलं नाही नगरपालिकेची शाळा वगैरे जवळपास लेकरांना? आहे। 21 नंबर शाळा आहे।
काय वाटतं तुम्हाला? आता 2 तारखेला मतदान होणार आहे. कसा उमेदवार असावा तुमच्याशिवाय? धाराशिवचा आपला आमच्या प्रभागाचा उमेदवार असा असावा की सामान्य जनतेला धरून हा उमेदवार असावा. त्याच्या अडचणी नगरपालिकेच्या संदर्भात असतील किंवा इतर त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये जी समस्या असतील जीवन जगत असताना त्या नगरसेवकाने सोडवाव्या हीच आमची अपेक्षा आहे.